हा मुलांनो 111 नंबरचा क्वेश्चन आपण घेणार आहोत. काही टिपिकल असे क्वेश्चन आपण पाहतोय ज्याच्याने आपला सर्व पार्ट जो आहे तो क्लिअर होईल. ठीक आहे, एक सारखे क्वेश्चन आपण घेत नाहीये. पौर्णिमा आवाज येतोय का? हो सर. ब्लूटूथ कनेक्ट केलेलं आहे ना त्याच्यामुळे आवाज. आता येईल आता येईल. पहा 111 नंबरचा क्वेश्चन आपण पाहूया. काय दिलं 111 नंबरच्या क्वेश्चन मध्ये? क्वेश्चन पहिल्यांदा केअरफुली रीड करा. 2 moles of alkyl iodide is formed when ether react with. म्हणजे त्यांनी सांगितलं एक इथर आहे ROR, याची कशा सोबत रिएक्शन झाल्यानंतर आपल्याला 2 अल्काइल आयोडाइड भेटते. ओके, सो जेव्हा बघा इथर पासून आपल्याला फक्त अल्काइल आयोडाइड पाहिजे असतात. काय पाहिजे असतात? फक्त अल्काइल आयोडाइड किंवा अल्काइल हेलाइड. मे बी आयोडाइडच्या ठिकाणी हेलाइड नावे. हे केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा इथरची रिएक्शन आपण हॉट HI सोबत करतो तेव्हा. ठीक आहे, कोणासोबत? हॉट HI सोबत करतो तेव्हाच आपल्याला ही रिएक्शन पाहायला मिळते. म्हणजे हा जो क्वेश्चन मार्क आपण या ठिकाणी काढला होता, ठीक आहे, त्या क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येणार आहे? त्या ठिकाणी येणार आहे हॉट HI. हॉट HI मध्ये एका इथर सोबत ऍक्च्युली 2 HI, 2 हायड्रोजन आयोडाइड हे रिॲक्ट होत असतात. ठीक आहे, आणि त्यांच्यापासून आपल्याला 2 अल्काइल आयोडाइड भेटत असतात. बघा ही जी रिॲक्शन आहे व्यवस्थित बुक मध्ये दिलेली नाहीये. थोडी जागा करतोय कारण मी तुम्हाला ह्याच्यामधली कोल्डची रिॲक्शन देखील सांगायची. कोल्डची रिॲक्शन काय होती हे झालंय हॉट बद्दल. इन केस आपण जर का कोल्ड घेतला इथर सोबत, कोल्ड HI जर का आपण घेतलं तर रिॲक्शन काय होणार आहे पहा? ROR दॅट इज इथर, याच्यासोबत कोल्ड HI. आणि कोल्ड HI जेव्हा आपण वापरतो तेव्हा आपल्याला एका R पासून, एकाला मी R म्हणतो दुसऱ्याला मी R डॅश म्हणतो. ठीक आहे, तो एका R पासून आपल्याला अल्कोहोल भेटतो आणि दुसऱ्या R पासून आपल्याला अल्काइल आयोडाइड भेटतो. सो कोल्ड मध्ये कधी पण एकच HI यूज होतो आणि हॉट कंडिशन मध्ये आपल्याला 2 HI ची गरज पडते. ठीक आहे, सो हा पार्ट लक्षात असू द्या. आणखी ह्या कोल्ड बद्दल आणखी एक मला तुम्हाला सांगायचं की कोल्ड मध्ये नेमका प्रश्न पडेल की सर अल्कोहोल कशापासून भेटतो आणि अल्काइल आयोडाइड कशापासून भेटतो? तो जो मोठा ग्रुप असतो, ठीक आहे, त्याला म्हणतो लार्जर R. जो मोठा R ग्रुप असतो तो आपल्याला अल्कोहोल देतो आणि जो स्मॉल R ग्रुप असतो तो आपल्याला अल्काइल हॅलाइड. आपण या ठिकाणी म्हणा अल्काइल हॅलाइडच्या ऐवजी आयोडाइड म्हणू. आयोडाइड आपल्याला देतो. ही भरपूर एक फेमस रिॲक्शन आहे इथरला तोडण्याची. ठीक आहे, आणि ह्यामध्ये लक्षात घ्या ह्यामध्ये SN2 मेकॅनिझम होतं जे की आपण 10th चॅप्टर मध्ये पाहिलेलं SN2 मेकॅनिझम. ठीक आहे, आणि ह्या SN2 मेकॅनिझम मध्ये हा जो I मायनस आहे
तो आय मायनस न्यूक्लिओफाईलचं काम करतो. एकदम सिंपल ही रिॲक्शन आहे. अशीच रिॲक्शन आपल्याला आणखी पुढे बघायची, त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो याचा आन्सर कसं येणार. ठीक आहे. सो याच्याशी रिलेटेड दुसरी रिॲक्शन आपण बघूया. सध्याला या क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट काय होतं की अल्काइल आयोडाइड आपल्याला केव्हा भेटणार. ठीक आहे. सो फक्तच जर का अल्काइल आयोडाइड पाहिजे असले 2 मोल्स ऑफ, स्पेशली काय 2 मोल्स ऑफ 2 मोल आपल्याला फक्त अल्काइल आयोडाइडच पाहिजे तर हॉट HI असतो. ठीक आहे. आणि जेव्हा आपण कोल्ड HI यूज करतो तेव्हा आपल्याला त्यामध्ये भेटतोय एक अल्कोहोल आणि एक आपल्याला त्यामध्ये भेटतोय अल्काइल आयोडाइड. हा क्वेश्चन सर्वांना क्लिअर झालाय का? प्रीती समजलंय? हो सर. आता ह्याच्याशी रिलेटेड आपण दुसरा क्वेश्चन बघूया. बघा 132 नंबरचा क्वेश्चन मी घेतो. 132 नंबरचा मी रॅन्डमली क्वेश्चन सिलेक्ट केलेले. बघा हा 132 नंबरचा क्वेश्चन आपण घेऊया, जो की तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो. इथं काय सांगितलंय, एक इथर घेतलाय. या इथरचं स्ट्रक्चर पुन्हा मी काढतो. बेन्झीन रिंग समजून घ्या बरं का. आता ही रिॲक्शन कशी होती ते समजून घ्या. डायरेक्ट मी मेकॅनिझम सांगतोय. बघा मागे आपण जी कन्सेप्ट पाहिली त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की इथर मधला जो मोठा ग्रुप असतो, मोठा R ग्रुप असतो, त्याच्यापासून आपल्याला काय भेटतो, अल्कोहोल भेटतो. ओके. आणि छोट्या ग्रुप पासून आपल्याला अल्काइल आयोडाइड भेटतो. पण त्याचं एक्झॅक्ट मेकॅनिझम कसं होतंय, कारण अशा कोणत्या कन्सेप्ट वरनं किंवा शॉर्टकट वरनं आपण एखाद्या रिॲक्शनचा आन्सर लगेच प्रेडिक्ट करू शकत नाही. कारण बराच वेळा जसा कंपाऊंड चेंज होतो, कंडिशन्स चेंज होतात. ठीक आहे. मग त्यानुसार आपल्याला एक्झॅक्ट मेकॅनिझम जर का माहिती असलं तरच आपण बरोबर आन्सर त्या ठिकाणी सांगू शकतो. ठीक आहे. आता या 132 नंबरच्या क्वेश्चन मध्ये ऍक्च्युली ऑप्शन द्यायचे राहिलेले. ऑप्शन मी देतोय. ऑप्शन ए हे 1 2 3 4 ऑप्शन नाही आहे. ऑप्शन ए आहे 3 and 4. ऑप्शन बी आहे 1 and 2. ऑप्शन सी आहे 2 and 3 आणि ऑप्शन डी आहे 1 and 4. म्हणजे कोणते 2 प्रोडक्ट तयार होतील असं त्यांनी विचारलं. रिॲक्शन कशासोबत केली, HI सोबत. आता डायरेक्ट मी तुम्हाला याचं मेकॅनिझम सांगतो. ठीक आहे. HI, आता HI ची जर का प्रॉपर्टी आपण पाहिली सो HI इज रिड्युसिंग एजंट किंवा ज्याला आपण स्ट्रॉंग ऍसिड देखील म्हणतो. आणि ऍसिड काय करतो, ऍसिड स्वतःचा H+ देतो. म्हणजे पहिल्या स्टेज मध्ये काय होणार आहे, हा जो इथर आहे, इथर मधला जो ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन ह्या HI मधला H+ म्हणजे प्रोटॉन काय करणार, ऍक्सेप्ट करणार. ठीक आहे. सो ऑक्सिजन इथला प्रोटॉन घेणार, स्वतःची लोन पेअर जी आहे, लोन पेअरने इथल्या प्रोटॉन वरती अटॅक करणार आणि या प्रोटॉनला घेणार. मी म्हणतोय प्रोटॉनला घेणार, हायड्रोजनला घेणार मी म्हणत नाहीये, प्रोटॉनला घेणार. प्रोटॉन म्हणजेच H+. लक्षात घ्या, ऑक्सिजनने जर का हा H+ घेतला, HI ने दिलेला H+ जर का हायड्रोजनने घेतला, सॉरी ऑक्सिजनने जर का घेतला, तर ऑक्सिजन कडे हा H देखील येतोय आणि H चा प्लस देखील येतो. म्हणजे सध्याला ऑक्सिजन वरती प्लस चार्ज आहे. ठीक आहे. आता H इथनं गेल्यानंतर H जर का प्लस म्हणून इथनं गेला तर ह्या ठिकाणी I- राहणार आहे. काय राहणार आहे, I-. ठीक आहे. मग हे जे काही तयार झालंय सध्याला इथं, हे जे काही तयार झालंय
ह्यावरती I मायनस अटॅक करतो. जनरली पहा नेगेटिव्ह चार्ज हा पॉझिटिव्ह चार्ज वरती अटॅक करत असतो. मग आपल्याला वाटेल की हा I मायनस ऑक्सिजन वरती अटॅक करतो की काय, तर नाही. ऑक्सिजन तसे पण 2 बॉन्ड बनवू शकतो. त्यातल्या त्यात ह्या स्ट्रक्चर मध्ये त्यांनी 3 बॉन्ड बनवले. परत जर का आयोडीनने त्याच्यावरती अटॅक केला तर त्याचे 4 बॉन्ड होतील, जे की बिलकुल पॉसिबल नाही. सो हा ऑक्सिजनची एक प्रॉपर्टी आपल्याला माहिती आहे, ऑक्सिजन हा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह, म्हणजे तो दुसऱ्यांकडनं इलेक्ट्रॉन काढत असतो. तसा पण त्याने घाट्याचा सौदा केला. ऑक्सिजनने काय केलं, त्यांनी स्वतःची लोन पेअर हायड्रोजनला देऊन बसलं. आता हायड्रोजन कडनं जर का त्यांनी परत ती लोन पेअर घेतली तर रिॲक्शन मागे जाईल, आणि तो ती रिॲक्शन मागे जाऊ देत नाही. म्हणून हायड्रोजन कडनं तो इलेक्ट्रॉन परत मागत नाही, कारण रिॲक्शन पुन्हा बॅकवर्ड डायरेक्शनला जाईल. मग त्याच्याकडे 2च ऑप्शन राहिले, एक तर बेन्झिन कडून मागा किंवा कार्बन कडून मागा. बेन्झिन वरती त्याचं काही चालत नाही, कारण बेन्झिनचा जो कार्बन आहे तो कार्बन असतो sp2 हायब्रिडाइज्ड. आपल्याला माहिती आहे बेन्झिन मधला कार्बन जो आहे तो डबल बॉन्डेड असतो. काय असतो? डबल बॉन्डेड. म्हणून बेन्झिन मधल्या कार्बनला ऑक्सिजन इलेक्ट्रॉन मागू शकत नाही, तो इलेक्ट्रॉन मागतो शेजारच्या कार्बनला. म्हणजे बघा हा इथलचा CH2 चा कार्बन जो आहे ऑक्सिजन त्याच्याकडनं इलेक्ट्रॉन घेतो, आणि असे इलेक्ट्रॉन घेतो की कंप्लीट इलेक्ट्रॉनच काढून घेतो त्याचे, म्हणजे बॉन्ड मधले जे 2 इलेक्ट्रॉन आहे ते इथलचा ऑक्सिजन काढून घेतो. बॉन्ड मधले त्याने जर का 2 इलेक्ट्रॉन काढले म्हणजे हा बॉन्ड तुटला. ठीक आहे, आणि हा बॉन्ड तुटला म्हणजे पहा बेन्झिन रिंगला जॉईंट झाला OH. ओके, आणि राईट साइडला काय राहिलंय बघा त्याच्यामधलं, राईट साइडला CH2 वरती बेन्झिन रिंग, आणि हा CH2 पहिल्यांदा ऑक्सिजनला जॉईंट होता, पण ऑक्सिजनने काय केलं, इथले दोन्ही पण इलेक्ट्रॉन काढून घेतले. आता बॉन्ड जो तयार होत असतो तो दोघांमध्ये आणि दोघांच्या इलेक्ट्रॉन मुळे तयार होत असतो. तो इथला हा जो बॉन्ड आहे जो ऑक्सिजनने सध्याला तोडलेला आहे, तो बॉन्ड कार्बन आणि ऑक्सिजन मध्ये तयार झालता, बरोबर. आणि त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स एक कार्बनचा होता एक ऑक्सिजनचा होता. पण जेव्हा ऑक्सिजनने हे दोन्ही पण इलेक्ट्रॉन आपल्याकडे घेतले तेव्हा कार्बनचा इलेक्ट्रॉन कार्बन पासून गेला, आणि कार्बनचा इलेक्ट्रॉन गेला म्हणजे कार्बन वरती पॉझिटिव्ह चार्ज आला. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल की ह्या स्ट्रक्चर मध्ये, हे जे इथं आपण स्ट्रक्चर काढले त्याला मी मार्किंग केली, त्या स्ट्रक्चर मध्ये ऑक्सिजनचा जो चार्ज होता ऑक्सिजनने तो शेजारच्या कार्बनला दिला, आणि कार्बनचे इलेक्ट्रॉन ऑक्सिजनने काढून घेतले. म्हणून बघा हा कन्वर्ट झाला फेनॉल मध्ये, याला आपण म्हणतोय फेनॉल, ज्याला की आपण एरोमॅटिक अल्कोहोल म्हणतो. आणि राईट साइडचा जो पार्ट आहे तो CH2 प्लस झालाय, आणि त्याला पुढे बेन्झिन रिंग जॉईंट. मग ह्या प्लस वरती इथलचा राहिलेला आयोडीन म्हणजेच I मायनस अटॅक करतो, आणि अटॅक केल्यानंतर स्ट्रक्चर तयार होतं बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला जॉईंट झाला CH2, आणि CH2 ला आता जॉईंट झालाय आयोडीन, ज्याला आपण म्हणतो बेन्झाइल आयोडाईड. ठीक आहे, आणि आपण हा जो I मायनसचा अटॅक दाखवला हाच असणार आहे बॅक साइड अटॅक, आणि बॅक साइड अटॅक म्हणजेच SN2 मेकॅनिझम. सर्वांना रिॲक्शन समजली का? हो सर. म्हणजे बघा आपल्याला या ठिकाणी प्रोडक्ट काय काय भेटले त्यांना मी सर्कलनी बॉक्सनी मार्क करतोय. बघा एक आपल्याला भेटलाय फेनॉल, आणि दुसरा आपल्याला भेटलाय बेन्झाइल आयोडाईड. म्हणजे दोघं पण कोणत्या ठिकाणी प्रेझेंट आहे, पहिला आहे फेनॉल आणि दुसरा आहे बेन्झाइल आयोडाईड. बघा पहिला आहे फेनॉल, दुसरा आहे बेन्झाइल आयोडाईड, दोघं पण आपल्याला भेटत आहे. मग 1 आणि 2 ऑप्शन कुठे आहे? ऑप्शन बी मध्ये. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर.
लक्षात आले मुलांना तुमच्या? कोमल समजलंय का? हो सर. शुभम? हो सर. जाधव समजलंय? हो सर. ठीक. हा क्वेश्चन आपण जे माग कोल्ड आणि हॉट HI त्याबद्दल पाहिला होता, त्यामधला हा क्वेश्चन. आता इन केस जर का याच ठिकाणी क्वेश्चन मध्ये त्यांनी कोल्ड HI च्या ऐवजी हॉट HI जर का वापरला असता तर काय झालं असतं? ठीक आहे, याच क्वेश्चन मध्ये 132 मध्ये कोल्ड HI च्या ऐवजी हॉट HI जर का वापरला असता तर काय झालं असतं, त्याबद्दल आपण खाली बघूया. बघा, ही आहे बेन्झिन रिंग, त्याला O जॉईंट झालाय, O नंतर CH2 आहे आणि पुढे पुन्हा बेन्झिन रिंग आहे. जर का ह्या ठिकाणी हॉट HI जॉईंट असता, मी तुम्हाला सांगितलंय हॉट HI असला तर आपल्याला 2 HI ची गरज पडते, हायड्रोजन आयोडाइड. ठीक आहे, मग करायचं काय? ऑक्सिजनला जे पण 2 ग्रुप जॉईंट आहेत, आता ऑक्सिजनला कोणते कोणते ग्रुप जॉईंट आहे मी सर्कल करतोय त्यांना. हाय ग्रुप जॉईंट आहे ज्याला आपण फेनाइल रिंग म्हणतो, आणि हाय ग्रुप जॉईंट ज्याला आपण बेन्झाइल रिंग म्हणतो. या दोघांना पण इथले आयोडीन जॉईंट होणार. या दोघांना पण इथले काय जॉईंट होणार? आयोडीन. ठीक आहे, ज्यांना मी सर्कल केलंय ते एकमेकांना जॉईंट होतील, आणि ते जर का जॉईंट झाले तर प्रोडक्ट काय होणार बघा, बेन्झिन रिंग. बेन्झिन रिंगला जॉईंट होतोय आयोडीन. पुन्हा आहे बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंगला CH2 जॉईंट आहे आणि त्या CH2 ला जॉईंट होतोय आयोडीन. म्हणजे ऑक्सिजनला जे बॉन्ड अटॅच्ड होते, जे 2 तुटले त्यांनाच आयोडीन जॉईंट होतो. ठीक आहे, मग ह्या ऑक्सिजनचं काय होतंय बघा, मी त्याला मार्क करतो. ऑक्सिजन हा एकटाच राहिला कारण त्याचे दोन्ही ग्रुप निघून गेले, आणि इथं पण HI मधले आयोडीन निघून गेले, 2 हायड्रोजन राहिले. सो हे 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन मिळून काय बनवणार? वॉटर मॉलिक्यूल. जेव्हा तुम्ही हॉट HI वापरता त्या ठिकाणी बाय प्रोडक्ट असतो वॉटर मॉलिक्यूल. ठीक आहे, बघा कंप्लीट रिएक्शन मी तुम्हाला सांगितलेली. हॉट कंडिशन मध्ये काय होतं, कोल्ड कंडिशन मध्ये काय होतं, कारण इथरची ही सर्वात महत्वाची रिएक्शन आहे. ठीक आहे, ओके. लेक्चर तसं पण हे रेकॉर्डेड आहे, सो काही टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हे रेकॉर्डेड फॉर्म मध्ये भेटून जाईल. पुढचे आता आपण 2 क्वेश्चन बघूया. हे फेनॉलशी रिलेटेड आहे आणि फेनॉलच्या ऍसिडिटीशी रिलेटेड आहे. आता इथं हा 134 नंबरचा क्वेश्चन पहा. 134. या क्वेश्चनच्या नंबर वरती जाऊ नका, जस्ट क्वेश्चनला ऍज अ क्वेश्चन म्हणूनच बघा. सर तुम्हाला प्रश्न म्हणून सर अशा काय उड्या मारताय, कधी 52 वर असताय, कधी 85 वर जाताय, परत 134 वर येत आहे. ओके, सो यांना फक्त ऍज अ क्वेश्चन म्हणून बघा, कारण मला मल्टिपल टाईपचे क्वेश्चन जे आहेत ते तुमच्याकडून सॉल्व्ह करून घ्यायचे. ठीक आहे, म्हणून रॅन्डमली आपल्या बुक मधनं नोट्स मधनं जसे क्वेश्चन आहेत तसे मी सिलेक्ट केलेले. बाकी तुम्हाला जी नोट्स पाठवलेली ती पूर्ण नोट्स आहे, त्यामध्ये अराउंड 100 to 150 क्वेश्चन असतील, 100 पेक्षा जास्त क्वेश्चन त्यामध्ये आहे. ठीक आहे, बघा 134 नंबरच्या क्वेश्चन मध्ये काय सांगितलंय, त्यांनी सांगितले फेनॉल हा जास्त ऍसिडिक आहे ॲलिफॅटिक अल्कोहोल पेक्षा. फेनॉल स्ट्रक्चर म्हणजे बेन्झिन रिंग, बेन्झिन रिंगला OH जॉईंट,
आणि हा ॲलिफॅटिक अल्कोहोल, ॲलिफॅटिक अल्कोहोलला आपण ROH ने दाखवू. म्हणजे फेनॉलला आपण म्हणूया ॲरोमॅटिक अल्कोहोल. ओके. आणि ॲलिफॅटिक अल्कोहोल दोघांपैकी मग त्यांनी सांगितलं की फेनॉल जास्त ऍसिडिक आहे. ऑलरेडी त्यांनी सांगितलं ऍसिडिक तो आहे. ओके. फक्त का ऍसिडिक आहे ते आपल्याला सांगायचं. तर दोघांच्या पण आपण पहिल्यांदा रिॲक्शन बघूया. ऍसिडिक म्हणजे काय? ऍसिडिक म्हणजे दोघं पण H+ देऊ शकतो. दोघांचे पण आपण ऍसिडिटी जर का कम्पेअर करतोय तर दोघांचे पण H+ काढायचे. ठीक आहे. H+ काढल्यानंतर खाली स्ट्रक्चर काय राहतं बघा, बेन्झीन रिंग. ऑक्सिजनचा H+ काढला म्हणजे ऑक्सिजन वरती आता O- राहील. ठीक आहे. सिमिलरली ह्या पण ठिकाणी RO-. आता हे जे पहिलं फेनॉलचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामधला H+ काढलाय याला आपण म्हणतो फेनॉक्साइड. याला आपण काय म्हणतो? फेनॉक्साइड. हा फेनॉल पासून तयार झाला. ओके. आणि हा आहे अल्कोहोल. अल्कोहोल पासून जो तयार झालाय त्याला म्हटलं जातं अल्कॉक्साइड. आता मी कालच तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली की जर का आपल्याला एखाद्या कंपाऊंडला ऍसिड म्हणायचंय तर त्या कंपाऊंडनी H+ दिल्यानंतर तो ज्याच्यात पण कन्वर्ट होतो. म्हणजे जसं की फेनॉल कन्वर्ट झालाय फेनॉक्साइड मध्ये, ज्याच्यात पण तो कन्वर्ट होतो H+ दिल्यानंतर तो आयन स्टेबल पाहिजे. तो आयन जर का स्टेबल असला तर आपण त्या कंपाऊंडला ऍसिडिक असं म्हणतो. म्हणजे फेनॉल मध्ये आपल्याला काय करावं लागेल? फेनॉल मध्ये आपल्याला दोघांना पण चेक करावं लागेल. म्हणजे या क्वेश्चन साठी फेनॉलच्या फेनॉक्साइडला आणि अल्कोहोलच्या अल्कॉक्साइडला दोघांना पण आपल्याला चेक करावं लागेल कोण जास्त स्टेबल आहे. आता हा फेनॉल पासून जो आपल्याला फेनॉक्साइड भेटलाय त्याचं मी वरती पुन्हा स्ट्रक्चर काढतो. त्याच्यामध्ये अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे. ओके. आणि ऑक्सिजन वरती आहे निगेटिव्ह चार्ज. ऑक्सिजन वरती काय आहे? निगेटिव्ह चार्ज. आता हा निगेटिव्ह चार्ज ऑक्सिजनचा सिंगल बॉन्ड आणि ऑक्सिजनचा डबल बॉन्ड हे आहेत कॉन्जुगेशन मध्ये. कॉन्जुगेशन म्हणजे अल्टरनेट जर का डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड. ओके. डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज किंवा डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड लोन पेअर, अशी जर का कंडिशन असली तर त्याला आपण काय म्हणतो? कॉन्जुगेशन म्हणतो. ओके. आणि त्यापैकी एक कॉन्जुगेशन आपल्याला इथे पाहायला भेटतंय ते म्हणजे डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. आणि हे कॉन्जुगेशन असल्या कारणानं हा जो निगेटिव्ह चार्ज आहे हा पूर्ण बेन्झीन मध्ये फिरत. एकदा तो पहिल्यांदा ऑर्थोवर येईल, नंतर तो पॅरावर येईल, नंतर पुन्हा ऑर्थोवर जाईल आणि लास्टला पुन्हा फिरून ज्या ऑक्सिजन पासून तो निघाला होता त्या ऑक्सिजन. आणि ह्याच स्ट्रक्चरला आपण म्हणतो रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. याला आपण काय म्हणतो? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. आणि ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरच्या कारणामुळं हा जो फेनॉक्साइड आहे हा काय असतो? स्टेबल असतो. ठीक आहे. सो फेनॉक्साइड ऍसिडिक असण्याचं कारण काय आहे? म्हणजे फेनॉल जो आहे फेनॉल तो ऍसिडिक असण्याचं कारण काय आहे? कारण त्याचा फेनॉक्साइड हा स्टेबल आहे. कशामुळे स्टेबल आहे? तो रेझोनन्स मुळे स्टेबल आहे. ठीक आहे. आणि मग हे ऑप्शन आपल्याला कोणत्या ठिकाणी पाहायला भेटतं? ऑप्शन ए मध्ये. ऑप्शन ए, फेनॉक्साइड आयन इज स्टॅबिलाइज बाय रेझोनन्स. रेझोनन्स मुळे फेनॉक्साइड आयन काय झालाय? स्टेबल झाला. आणि तो स्टेबल झाल्या कारणानं आपण म्हणतो की फेनॉल हा जास्त काय आहे? ऍसिडिक आहे. अशी केस आपल्याला अल्कोहोल मध्ये पाहायला नाही भेटत. अल्कोहोल मध्ये बघा RO- आहे आणि ह्या ठिकाणी रेझोनन्स नाही. RO- मध्ये रेझोनन्स नाही म्हणून RO- असतो अनस्टेबल. आणि हा जर का अनस्टेबल असला तर याचा जो काही हा जर का अनस्टेबल असला तर याचा जो काही अल्कोहोल आहे हा अल्कोहोल पण ऍसिडिक नसतो. म्हणून अल्कोहोलला शक्यतो आपण ऍसिडिक म्हणतच नाही.
अल्कोहोलचा नेचर तुम्ही जर का पाहिला तर अल्कोहोल हा न्यूट्रल असतो, न्यूट्रल. त्याला आपण ऍसिडिक नेचर मध्ये कन्सिडर करत नाही अल्कोहोलला. काही केस मध्ये तो ऍसिड म्हणून परफॉर्म करतो, पण त्या ठिकाणी बेस स्ट्रॉंग असतो म्हणून. अदरवाइज अल्कोहोल हा न्यूट्रल आहे. ठीक आहे. फेनॉल हा ऍसिडिक आहे आणि ते या ठिकाणी आपलं प्रूफ झालं. ठीक आहे. 134 नंबरचा क्वेश्चन समजलाय का सर्वांना? दयानंद? हो सर. ओके. रोहन समजलाय का? हो सर. कार्तिक? हो सर. ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, या फेनॉलच्या ऍसिडिटी वरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 135. क्वेश्चन नंबर 135. या ठिकाणी काय सांगितलंय? फेनॉल इज लेस ऍसिडिक दॅन. आता फेनॉल पेक्षा पण मोठा कोण ऍसिडिक आहे ते आपल्याला सांगायचं. फेनॉल इज लेस ऍसिडिक दॅन. आणि इथं आपल्याला जे एक्झाम्पल दिले, ठीक आहे, त्याच्यापैकी बघ पहिलं स्ट्रक्चर आहे पॅरा ऑर्थोफेनॉल. लक्षात घ्या, जो फेनॉल आहे याला आपण सध्याला ऍसिडिक म्हटलोय, बरोबर. फेनॉल हा काय आहे? ऍसिडिक आहे. आता हा जो फेनॉल आहे याची ऍसिडिटी आपण आणखी कशी वाढू शकतो? तर फेनॉलला जर का इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन केला, कोणता ग्रुप? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर का जॉईन केला तर त्याची ऍसिडिटी इन्क्रीज होते. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. फेनॉलला जर का आपण एक्स्ट्राचा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईन केला, मग तुम्हाला प्रश्न पडला, सर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप कोणते? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप मध्ये नंबर येतो NO2 चा, म्हणजे नायट्रो ग्रुप, सायनाइड ग्रुप. ठीक आहे. किंवा नायट्रोजनला जर का 4 बॉन्ड असले, म्हणजे ज्या नायट्रोजन वरती पॉझिटिव्ह चार्ज आहे असा नायट्रोजन. इव्हन आपले कार्बोनिल ग्रुप हे जर का डायरेक्टली फेनॉलला जॉईंट असले तर हे फेनॉल कडनं इलेक्ट्रॉन काढण्याचं काम करतात आणि फेनॉल कडनं इलेक्ट्रॉन काढल्या कारणानं फेनॉल त्या ठिकाणी जास्त ऍसिडिक म्हणून बिहेव करतो. ओके. केव्हा? त्याला हे ग्रुप जॉईंट झाले तर. हेच जर का आपण त्या फेनॉलला इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप अटॅच केले, इलेक्ट्रॉन देणारे ग्रुप जर का त्याला आपण जॉईंट केले, ओके, जसं की अमाइन म्हणजे नायट्रोजनशी रिलेटेड ग्रुप, ठीक आहे, किंवा परत एखादा OH जर का जॉईंट केला किंवा CH3 जर का जॉईंट केलं, ठीक आहे, यांना आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि ह्या केसमध्ये बघा, वरच्या केसमध्ये ऍसिडिटी जी आहे ती इन्क्रीज होते इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जॉईंट केले, पण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर का असले तर ऍसिडिटी काय होती? डिक्रीज होती. आता क्वेश्चन काय विचारलाय बघा, फेनॉल इज लेस ऍसिडिक दॅन, म्हणजे फेनॉल कोणापेक्षा लेस ऍसिडिक आहे? म्हणजे इनडायरेक्टली काय विचारलंय, कोण फेनॉल पेक्षा जास्त ऍसिडिक? क्वेश्चन समजून घ्या. फेनॉल इज लेस ऍसिडिक दॅन म्हणजे फेनॉल कोणापेक्षा लहान आहे. म्हणजेच क्वेश्चन काय विचारलाय, कोण फेनॉल पेक्षा मोठा आहे? म्हणजे कोणाची ऍसिडिटी फेनॉल पेक्षा जास्त आहे. आता त्यापैकी बघा ऑप्शन सी आणि डी जो आहे, ऑप्शन सी जो आहे त्याचं मी स्ट्रक्चर काढतो. इथेनॉल दिलाय आणि त्यानंतर दिलाय बेन्झाइल अल्कोहोल.
आता इथेनॉल आणि बेन्झाइल अल्कोहोल यांच्यामध्ये अल्कोहोलचा पार्ट आहे. कोणाचा पार्ट आहे? अल्कोहोलचा. आणि आपण आताच पाहिलं वरती की अल्कोहोल हे ऍसिडिक नसतात. आणि त्यांनी विचारले फेनॉल पेक्षा पण जास्त ऍसिडिक, ज्याच्या ठिकाणी फेनॉल कमी पडत, बरोबर. पण हे फेनॉल पेक्षा पण कमी, म्हणजे यांच्या कम्पेअर मध्ये फेनॉल जास्त ऍसिडिक आहे. समजतंय का? म्हणजे ऑप्शन सी आणि डी आपल्या जागेवर रॉंग झाले. फेनॉल इज लेस ऍसिडिक, म्हणजेच आपल्याला काय शोधायचंय? मोर ऍसिडिक दॅन फेनॉल. फेनॉल पेक्षा जास्त ऍसिडिक कोण आहे असं शोधायचं. सी आणि डी तर कॅन्सल झाले. आता मी ए आणि बी चं स्ट्रक्चर काढतो. ए मध्ये काय आहे? ए मध्ये त्यांनी दाखवलंय फेनॉलच्या पॅरा पोझिशनला नायट्रो ग्रुप जॉईंट. फेनॉलला जर का आपण इथं OH दिला तर याची पॅरा पोझिशन म्हणजे एक्झॅक्ट ऑपोजिट कार्बन, आणि त्याच्यावरती कोणता ग्रुप आहे? नायट्रो ग्रुप जॉईंट. आत्ताच आपण पाहिलं नायट्रो ग्रुप काय आहे? इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर का असला तर ऍसिडिटी वाढते, म्हणजे ह्याची ऍसिडिटी फेनॉल पेक्षा जास्त आहे. किंवा आपण दुसऱ्या भाषेत म्हणू शकतो की फेनॉलची ऍसिडिटी ह्याच्यापेक्षा कमी आहे. ह्याच्यापेक्षा म्हणजे कोणापेक्षा? या स्ट्रक्चर पेक्षा फेनॉलची ऍसिडिटी कमी आहे आणि ह्या स्ट्रक्चरची ऍसिडिटी जास्त आहे. आणि तोच आपल्याला त्यांनी क्वेश्चन विचारला, म्हणून क्वेश्चन समजून घेणं फार गरजेचं आहे. फेनॉल इज लेस ऍसिडिक दॅन, म्हणजेच विचारलंय काय की कोण फेनॉल पेक्षा जास्त ऍसिडिक आहे. आणि या ठिकाणी ऑप्शन ए जो आहे, ज्याला आपण म्हणतोय पॅरा नायट्रोफेनॉल, हा जास्त ऍसिडिक आहे फेनॉल पेक्षा. तुम्ही म्हणता सर क्रिसॉल काय? तर क्रिसॉल म्हणजे बेन्झिन रिंग, OH आणि CH3 याचं कॉम्बिनेशन. ठीक आहे. आता बेन्झिनला OH जॉईंट झाला म्हणजे तो फेनॉल झाला. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी कोण आलाय? त्या ठिकाणी CH3 आलाय. CH3 हा काय आहे? इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि उलट या केसमध्ये ऍसिडिटी कमी होती, म्हणजे हा फेनॉल पेक्षा कमी ऍसिडिक असणार. पण आपल्याला क्वेश्चन काय पाहिजे होता? म्हणजे आन्सर काय पाहिजे होता आपल्याला क्वेश्चन नुसार? की कोण फेनॉल पेक्षा जास्त ऍसिडिक. ठीक आहे. सो ऑप्शन बी देखील या ठिकाणी रॉंग होऊन जातो. मेन आन्सर आपल्याला काय भेटतोय? ऑप्शन ए. सो हा राईट साइडचा जो पार्ट मी तुम्हाला सांगितलाय, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुपचा पार्ट, हा महत्वाचा पार्ट आहे. CH3 च्या ऐवजी कोणता पण R ग्रुप पण इथं असू शकतो. ठीक आहे. आणि ह्या केसमध्ये काय होतं? ऍसिडिटी कमी होती, आणि ऍसिडिटी वाढण्यासाठी इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जॉईंट करावे लागतात. ही कन्सेप्ट IMP आहे. यावरती बरेच सारे एक्झाम्पल्स आपल्याला पुढे बघायचे, स्पेशली ऍसिडिटी साठी काही क्वेश्चन सिलेक्ट केलेले. सर्वांना क्लिअर झालंय का हे? कोमल समजलंय? हो सर. ओंकार? हो सायली सर. समजलंय का? हो सर. सुयश? हो सर. प्रीती? हो सर. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात आपण. क्वेश्चन नंबर 114, 114 नंबरचा क्वेश्चन का? काय दिलंय क्वेश्चन मध्ये? सोडियम आयसोप्रोपॉक्साइड प्लस A gives 2-ethoxypropane plus NaCl. The compound A is. MHTCT 1999 मध्ये हा क्वेश्चन पडलेला आहे. ठीक आहे. आणि अशा टाइपचे क्वेश्चन्स रिपीट देखील होत असतात. क्वेश्चन बघा, इंटरेस्टिंग आहे. सोडियम आयसोप्रोपॉक्साइड
स्ट्रक्चर काढूयात आपण सोडियम आयसोप्रोपॉक्साईड. आता यामध्ये काय करायचं तुम्हाला प्रश्न पडेल, सर स्ट्रक्चर कसं काढायचं. मेन पॅरेंट बघा काय आहे, प्रोपॉक्साईड म्हणजेच प्रोपेन, 3 कार्बनचा पॅरेंट आहे. तर त्यांनी आयसो सांगितलंय, आयसो म्हणजे मधल्या कार्बनला कोणतरी जॉईंट होतो. आपण CH3 काढूया. ऍक्च्युली स्ट्रक्चर CH3 आहे, बट मी फक्त CH काढलाय कारण मध्ये कोणतरी जॉईंट होतो. ठीक आहे, आणि मध्ये कोण जॉईंट झालाय बघा, आयसोप्रोपॉक्साईड म्हणजे ऑक्साईड मधल्या कार्बनला जॉईंट आहे आणि त्या ऑक्सिजनला सोडियम अटॅच. म्हणजे पहा हे स्ट्रक्चर आहे सोडियम आयसोप्रोपॉक्साईडचं. त्याच्यामध्ये ए नावाचा कंपाऊंड टाकला आणि हिटिंग केली. हिटिंग केल्यानंतर स्ट्रक्चर काय भेटतंय ते पहा. स्ट्रक्चर मध्ये दिलंय 2 प्रोपेन, म्हणजे मेन पॅरेंट आहे प्रोपेन. परत मी प्रोपेन काढतोय, त्याच्यात 2 नंबरला इथॉक्सी, त्याच्या 2 नंबरला म्हणजे CH ला कोण जॉईंट झालाय, इथॉक्सी ग्रुप जॉईंट झालाय. ऑलरेडी बघा तिथं ऑक्सिजन आहे. इथॉक्सी म्हणजे ह्या ठिकाणी Na जाऊन इथाइल ग्रुप आलाय, ज्याला आपण लिहितो CH2CH3. हा भेटलाय प्रोडक्ट. मग तुम्हाला काय सांगायचंय की हा ए कंपाऊंड काय आहे. यासोबतच NaCl पण भेटलाय. तर तुम्हाला क्लिअर होईल बघा, हा जो आपला कंपाऊंड त्यांनी आपल्याला दिलता सोडियम प्रोपॉक्साईडचा, त्याच्यामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत, आपल्या प्रोडक्ट मध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टी मिसिंग आहेत ते बघा. बघा Na जो इथला आहे तो इथं गेलाय. ठीक आहे, बाकीचा उरलेला सर्व ग्रुप इथं प्रेझेंट आहे प्रोडक्ट मध्ये. फक्त कोणता ग्रुप ऍबसेंट आहे पहा, ग्रुप कोणता ऍबसेंट आहे त्याला मी सर्कल करतोय. प्रोडक्ट मध्ये जो CH2CH3 म्हणजे इथाइल ग्रुप, तो आपल्या रिएक्टंट मध्ये कुठंच नाहीये. तसंच प्रोडक्ट मध्ये जो Cl आहे तो Cl देखील रिएक्टंट मध्ये कुठंच नाही. म्हणजे हे दोघं जणच मिसिंग आहे, बाकी सर्व पार्ट रिएक्टंट मध्ये आहे. बघा 2 CH3 पण रिएक्टंट मध्ये, 1 CH पण रिएक्टंट मध्ये, ऑक्सिजन पण रिएक्टंट मध्ये, सोडियम पण रिएक्टंट मध्ये. म्हणजेच ऑप्शन ए आपल्याला काय समजतोय की हे जे दोघं आहेत ज्यांना आपण सर्कल केलाय, हेच दोघं एकमेकांना कुठंतरी जॉईंट असणार. हे दोघं कोण आहे, CH3CH2, आणि यांना जॉईंट कोण करायचं आहे, क्लोरीन, ज्याला आपण म्हणतो इथाइल क्लोराइड. हेच आपला आन्सर, इथाइल क्लोराइड. दॅट इज ऑप्शन सी. आणि करून पहा वाटलं तर तुम्ही ही रिएक्शन. ठीक आहे, ही रिएक्शन केल्यानंतर तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की आपला जो ए कंपाऊंड आहे तो इथाइल क्लोराइड आहे. पुढचा क्वेश्चन आपण बघूया, 123 नंबरचा. ठीक आहे, बघा आता 123 नंबरचा क्वेश्चन आपल्याला काय सांगतो. आता हा क्वेश्चन बुक मधला ऍज इट इज क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे, ऍज इट इज बुक मधला क्वेश्चन. द प्रोडक्ट ऑफ, बघा सुरुवात कशापासून केली त्यांनी, घेतलाय फेनॉल. काय घेतलाय त्यांनी, फेनॉल. फेनॉल मध्ये टाकलाय NaOH आणि CO2 आणि H प्लस ऍड केला. पहिल्यांदा NaOH टाकला, थोडीफार रिएक्शन झाल्यानंतर CO2 आणि H प्लस टाकला. विचारलं ह्याचा प्रोडक्ट काय आहे. ठीक आहे, रिएक्शन ऑफ फेनॉल मध्ये तुम्हाला ह्याचा आन्सर भेटून जाईल.
ही एक फेमस रिॲक्शन आहे ज्याला आपण म्हणतो कोल्स रिॲक्शन. याला आपण काय म्हणतो? कोल्स रिॲक्शन. बघूयात आपण वन बाय वन काय होतं या ठिकाणी. ठीक आहे, पहिला आपण फक्त NaOH टाकला असंच कन्सिडर करू. NaOH टाकल्यानंतर फेनॉलचं काय होणार आहे. बघा आताच आपण फेनॉलला पाहिलंय, फेनॉल ऍसिडिक आहे. ठीक आहे, आणि फेनॉल ऍसिडिक आहे, त्याच्यासोबत आपण NaOH टाकला, NaOH बेस आहे. ऍसिड बेसची रिॲक्शन झाल्यानंतर सॉल्ट आणि वॉटर तयार होतं. या ठिकाणी इथला OH, NaOH मधला OH आणि फेनॉल मधला H, कारण फेनॉल ऍसिडिक आहे ना, तो फेनॉल मधला H असा वॉटर मॉलिक्यूल बाहेर पडणार आणि या ठिकाणी तयार होईल सोडियम फॅनॉक्साइड. ओके, आता ह्या सोडियम फॅनॉक्साइड मध्ये टाकलाय CO2 आणि H+. जेव्हा आपण याच्यामध्ये H+ टाकतो, फेनॉक्साइडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? थोडक्यात पुन्हा फेनॉल मध्ये होतं. आणि जो तुम्ही CO2 टाकलाय, CO2 बघा फेनॉलच्या ऑर्थो पोझिशनला हायड्रोजन आहे. बेन्झिनच्या ह्या प्रत्येक पोझिशनला हायड्रोजन असतो, फक्त आपण तो दाखवत नाही, आपण त्याला हिडन फॉर्म मध्ये ठेवलेलं आहे. पण मी या ठिकाणी ऑर्थोचा हायड्रोजन दाखवतो. मग जेव्हा तुम्ही CO2 त्यामध्ये ऍड करता, काय होतं? हा CO2 बेन्झिनच्या कार्बनच्या ऑर्थो पोझिशनचा जो कार्बन आहे तो कार्बन आणि जो ऑर्थो पोझिशनचा हायड्रोजन आहे त्याच्यामध्ये हा CO2 येऊन जातो. CO2 जर का त्याच्यामध्ये आला म्हणजे प्रोडक्ट बघा काय भेटणार आहे. वरचा OH ऍज इट इज, मध्ये आता CO2 आला, CO2 म्हणजे COO आणि H नंतर त्याला जॉईंट होईल. म्हणजे पहिल्यांदा बघा हा कार्बन आणि हा डार्क केलेला H एकमेकांना जॉईंट होते, पण त्यांच्यामध्ये कोण आला? डबल बॉन्ड O. ठीक आहे, आणि इथं जे स्ट्रक्चर तयार झालंय त्या स्ट्रक्चर मध्ये आपण जर का पाहिलं तर ऍसिड हा फंक्शनल ग्रुप आहे, ऍसिड. आणि प्रायोरिटी ऑर्डर मध्ये आपण पाहतो की ऍसिडला प्रायोरिटी ऑर्डर मोठी असते अल्कोहोल पेक्षा. म्हणजे इथं आपल्याला मेन पॅरेंट कोणाला म्हणावं लागल? मेन पॅरेंट आपल्याला बेन्झीन रिंग आणि ह्या COOH ला म्हणावं लागल. आणि OH या ठिकाणी फंक्शनल ग्रुप म्हणून काम करत. ज्या ठिकाणी ऍसिड जॉईंट झालाय म्हणजे मेन फंक्शनल ग्रुप जॉईंट झालाय त्याला 1 नंबर, आणि जिथं सबस्टिट्यूएंट जॉईंट झालाय त्याला 2 नंबर. 2 नंबरला OH आहे म्हणजे 2 हायड्रॉक्सी, आणि इथं आहे ऍसिड, सो 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. सो इट इज अ फेमस रिएक्शन विच इज नोन ॲज कोल्स रिएक्शन, ज्याला वरचा कोल्स स्मिथ रिएक्शन देखील म्हटले जाते. कोल्स स्मिथ रिएक्शन. ठीक आहे, आणि हे जे आपण स्ट्रक्चर तयार केलंय त्याला नाव दिलंय 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. बेन्झाल्डिहाइड नाही, बेन्झोइक ऍसिड. ऑप्शन ए आहे, बी नाही, कारण हा ऍसिड आहे ना. 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड तयार होतोय आणि ह्यालाच नाव दिलं जातं सॅलिसिलिक ऍसिड. काय नाव दिलं जातं याला? सॅलिसिलिक ऍसिड. सो ऍज इट इज हे नेम रिएक्शन लक्षात ठेवा, महत्वाची रिएक्शन आहे. ओके, फेमस रिएक्शन आहे, ज्याचं की आन्सर आहे 2 हायड्रॉक्सी बेन्झोइक ऍसिड. नेक्स्ट सेम रिएक्शन इथं दिली बघा. परत फेनॉल घेतलाय, त्यामधला 125 हा क्वेश्चन नाहीये, ऍक्च्युली ऑप्शन आहे. इथं देखील पुन्हा फेनॉल काढलाय आणि फेनॉल वरती काय काय टाकलेलं? फेनॉल वरती टाकलंय, पहिलं टाकलंय CHCl3, सेकंड ऍड केलंय NaOH,
आणि थर्ड ऍड केलंय H प्लस. ही देखील एक फेमस नेम रिॲक्शन आहे ज्याला की नाव दिलं जातं रिमर टिमन रिॲक्शन. जेव्हा पण तुम्हाला फेनॉल दिसन आणि फेनॉल मध्ये क्लोरोफॉर्म CHCl3 म्हणजे क्लोरोफॉर्म NaOH आणि H प्लस, ही कंडिशन जेव्हा जेव्हा तुम्हाला दिसेल बघा ही कंडिशन, तेव्हा समजून घ्यायचं की त्या ठिकाणी कोणती रिॲक्शन आहे, त्या ठिकाणी आहे रिमर टिमनची रिॲक्शन. आणि रिमर टिमनचा प्रोडक्ट आहे वरती OH ऍज इट इज राहतो, त्याच्या ऑर्थो पोझिशनला येऊन जातो CHO. कोल्ब्स मध्ये ऑर्थो पोझिशनला ऍसिड आला होता, रिमर टिमन मध्ये ऑर्थो पोझिशनला CHO येतो. म्हणजे याचं नाव काय होऊन जाईल 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. ओके, 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड. या ठिकाणी आपण अल्डिहाइडला मेन फंक्शनल ग्रुप असं कन्सिडर करतो, कारण प्रायोरिटी ऑर्डर मध्ये अल्डिहाइड पहिल्यांदा येतो OH पेक्षा. या सर्व प्रायोरिटी ऑर्डर मी तुम्हाला जे आपण सेमिनार लेक्चर घेतलं होतं त्यामध्ये देखील मी सांगितलं होतं. ठीक आहे, सो अल्डिहाइडची प्रायोरिटी अगोदर आहे. वाटलं तर पुन्हा एकदा तुम्हाला ही प्रायोरिटी ऑर्डर मी लिहून देतो, स्पेशली आपल्या 12वीला जे फंक्शनल ग्रुप आहे त्यांच्यासाठी ऍटलिस्ट. ऍसिड नंतर असतो सायनाइड. ओके, सायनाइड नंतर असतो अल्डिहाइड नंतर असतो कीटोन नंतर येतो अल्कोहोलच्या नंतर येतो अमाइन. ओके, आणि अमाइनच्या नंतर मग डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड आणि लास्टला नायट्रो आणि हॅलोजन येतं. ही प्रायोरिटी ऑर्डर लक्षात असू द्या. त्या प्रायोरिटी ऑर्डर वरती तुम्हाला नेमिंग द्यायला सोपं जाईल. या ठिकाणी बघा मेन फंक्शनल ग्रुप अल्डिहाइड आहे म्हणून त्याला मी 1 नंबर देतोय. आणि जो दुसरा आहे OH त्याला आपण सबस्टिट्यूएंट म्हणूया, सो त्याला मी 2 नंबर देतो. 2-हायड्रॉक्सी बेन्झाल्डिहाइड आणि ह्यालाच नाव दिलं जातं सॅलिसल्डिहाइड. ओके, ह्यालाच नाव काय दिलं जातं सॅलिसल्डिहाइड. तर 2 फेमस रिॲक्शन लक्षात ठेवायच्या आहेत, कोल्ब्स रिॲक्शन आणि रिमर टिमनची रिॲक्शन. या दोन्ही पण रिॲक्शन मी या ठिकाणी एक्सप्लेन केलं. बघा लेफ्ट साइडला कोल्ब्स आहे, राईट साइडला रिमर टिमन आहे. मुलांना दोन्ही पण रिॲक्शन क्लिअर झालेत का? समजलंय का सर्वांना? हो सर. हो सर. आता एक सिंपल क्वेश्चन आलाय, IUPAC नेम ऑफ इथाइल आयसोप्रोपाइल इथर. पहिलं स्ट्रक्चर काढूयात आपण. स्ट्रक्चर काढल्याशिवाय याचं नाव आपल्याला देता येणार नाही. काय दिलंय इथाइल आयसोप्रोपाइल इथर. तुम्ही आयसोप्रोपाइल साठी त्याचा ग्रुप काढतो CH3CH3. हा झाला आयसोप्रोपाइलचा ग्रुप. यालाच ऑक्सिजन जॉईंट झाला आणि यालाच इथाइल ग्रुप पण जॉईंट झाला. याला तुम्हाला IUPAC नॉमेनक्लेचर द्यायचं आहे. आय थिंक हा क्वेश्चन आपण अगोदर पाहिलाय, फक्त हा क्वेश्चन मध्ये आपण पाहिला होता, इथे डायरेक्टली त्याचा IUPAC नेम विचारला. जेव्हा असा क्वेश्चन येतो इथरशी रिलेटेड, इथर मधले जे 2 फ्रॅगमेंट आहेत, इथर म्हणजे ऑक्सिजनला जे जॉईंट झालेले आहेत, ते दोन्ही पण अल्काइल ग्रुप बघायचे. त्यापैकी मोठा कोण आहे? जो मोठा असतो त्याला म्हणायचं पॅरेंट. बघा इथं 3 कार्बन आहे, हा मोठा आहे, सो ह्याला म्हणायचं पॅरेंट. पॅरेंट म्हटल्यावर त्याला आपल्याला नंबरिंग द्यावी लागेल. नंबरिंग कुठून देणार? कोणत्या पण बाजूने द्या, सेमच नंबरिंग येते 1, 2 and 3. आणि 2 नंबरला जो ग्रुप जॉईंट आहे याला पॅरेंट म्हटल्यानंतर राहिलेला जो ग्रुप आहे म्हणजे दुसरा अल्काइल ग्रुप जो आहे त्याला ऑक्सिजन सोबत मिक्स करायचं.
आणि त्या पूर्ण ग्रुपला म्हणायचंय सबस्टिट्युएंट. चौकोन बॉक्सवाला आहे आपला पॅरेंट आणि हा आहे सबस्टिट्युएंट. सबस्टिट्युएंट 2 कार्बनचा ऑक्साईड आहे ज्याला आपण म्हणतो इथॉक्साईड. ओके, तो किती नंबरला जॉईंट आहे? 2 नंबरला जॉईंट आहे. 2 नंबरला इथॉक्साईड. कोणाच्या 2 नंबरला जॉईंट आहे? 3 कार्बनच्या पॅरेंटच्या. म्हणजे नाव काय होणार? 2 नंबरचा इथॉक्साईड, 3 नंबरचा कार्बन, 2 इथॉक्सी प्रोपेन. ऑप्शन ए. सर्वांना समजलंय? सिंपल होता क्वेश्चन. ठीक आहे, अवघड यामध्ये डिफिकल्ट असं काही नाही. आता त्याच्या खालचा जो क्वेश्चन आहे, मायनर प्रोडक्ट ऑब्टेन्ड व्हेन एनिसोल ऑन मिथायलेशन आणि मेजर प्रोडक्ट, मेजर आणि मायनर अशा 2 प्रोडक्ट वरती आपल्याला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. या दोघांना पण आपण सेपरेट घेऊ म्हणजे सॉल्व्ह करायला आपल्याला बरं पडेल. वन 40 नंबरचा क्वेश्चन पहा. एनिसोलचं केलंय नायट्रेशन. पहिले याचं स्ट्रक्चर मी व्यवस्थित काढतो, समजून घ्या. जे रिएक्शन आहे ते रिएक्शनचं स्ट्रक्चर आपण काढूया. बेन्झीन रिंग काढलाय. ठीक आहे, आणि बेन्झीन रिंगला मी जॉईंट करतोय OC2H5. ठीक आहे, OC2H5. आता ह्यामध्ये ऍड केलंय HNO3 आणि H2SO4. लक्षात घ्या, HNO3 आणि H2SO4 ही कंडिशन जी आहे त्याला आपण म्हणतो नायट्रेटिंग मिक्सचर. काय म्हणतो त्याला आपण? नायट्रेटिंग मिक्सचर. ठीक आहे, आणि नायट्रेटिंग मिक्सचर मधून NO2 हा ग्रुप भेटत असतो. कोणता ग्रुप भेटतो? NO2. तो हे लक्षात ठेवा. ह्यालाच आपण इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. काय म्हणतो याला आपण? इलेक्ट्रोफाईल असं म्हणतो. आता दुसरा आपण येऊया ह्या ग्रुपकडे जो आपण बेन्झीन रिंग सोबत काढलेला आहे. आता बेन्झीन रिंगला हा जो वरचा ग्रुप जॉईंट झालाय हा ग्रुप पहा, OC2H5, ज्याला आपण इथॉक्साईड असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? इथॉक्साईड. म्हणजेच OC2H5. ठीक आहे, आणि हा इथॉक्साईड आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. लक्षात घ्या, जर का बेन्झीन वरती ऑलरेडी एखादा ग्रुप जॉईंट असला तर तो ग्रुप डिसाइड करतो की पुढचा येणारा ग्रुप कुठं जाणार आहे. ठीक आहे, बेन्झीन रिंग वरती ऑलरेडी एखादा ग्रुप जर का जॉईंट असला तर पुढचा येणारा ग्रुप कुठं जाणार हे कोण डिसाइड करतो? तो पहिलाच तिथं जॉईंट आहे. इथं पहिला जॉईंट कोण आहे? पहिला जॉईंट आहे इथॉक्साईड. सो हा डिसाइड करणार की दुसरा येणारा ग्रुप, दुसरा म्हणजे कोण? नायट्रो ग्रुप. नायट्रो ग्रुप नेमका कुठे जॉईन करायचा हे हा पहिला ग्रुप डिसाइड करणार. कसं डिसाइड करणार? बघा, हा ग्रुप आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा जर का इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे तर दुसरा येणारा ग्रुप जो आहे तो त्याच्यासाठी 2 ऑप्शन ठेवतो. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जो आहे तो दुसऱ्या येणाऱ्या ग्रुपला 2 ऑप्शन ठेवतो की एकतर तो ऑर्थोकडे जा किंवा पॅराकडे जा. 2 पोझिशन तो त्याच्यासाठी सांगतो. आता ऑर्थो पोझिशन म्हणजे कोणती?
एक्झॅक्ट, एक तर राहायचं तर एक्झॅक्ट माझ्या शेजारी राहायचं, नाही तर मग तू दिसला पण नाही पाहिजे मला, एकदम लांब ऑपोजिट साइड. ठीक आहे. ह्या ज्या शेजारच्या पोझिशन आहे त्याला आपण ऑर्थो पोझिशन म्हणतो, आणि एक्झॅक्ट ऑपोजिट जी पोझिशन आहे त्याला आपण पॅरा पोझिशन म्हणतो. मग काही नायट्रो ग्रुप काय करतात, आता आपण एकच बेन्झिन रिंग तर वापरणार नाही, आपण भरपूर साऱ्या बेन्झिन रिंग वापरू, बरोबर. कारण तुम्ही 1-2 ml घेतात, जे कंपाऊंड आहे जे मी रेड कलरने काढलंय, ते तुम्ही 1-2-3 ml जरी घेतलं तर त्याच्यामध्ये लाखो करोडो मॉलिक्युल्स येऊन जातात. ठीक आहे. मग हे जे नायट्रो ग्रुप आहेत, काही नायट्रो ग्रुप काय करणार, ऑर्थो पोझिशनला जाऊन बसणार, आणि काही नायट्रो ग्रुप पॅरा पोझिशनला जाऊन बसणार. आपण यांचं स्ट्रक्चर काढूया. स्ट्रक्चर मध्ये बघा, बेन्झिन रिंग मी दोन्हीकडे पण काढली. ठीक आहे. दोन्ही पण ठिकाणी वरती OC2H5 हा दोन्ही पण ठिकाणी राहील. फक्त काय होणार इथं, एक ठिकाणी नायट्रो ग्रुप खाली पॅराला जॉईंट होईल, आणि एक ठिकाणी नायट्रो ग्रुप ऑर्थोला जॉईंट होईल. असे दोन प्रोडक्ट आपल्याला भेटतात. ठीक आहे. सो पहिला जो आहे त्याला मी म्हणतो पॅरा प्रोडक्ट, आणि दुसरा जो आहे त्याला मी म्हणतो ऑर्थो प्रोडक्ट. ठीक आहे. आता जेव्हा दोन ग्रुप एकदम लांब लांब असतात, सध्याला बघा हे दोन ग्रुप एकदम लांब लांब आहेत, हे दोन ग्रुप काय आहेत, लांब लांब आहेत, तर हा कंपाऊंड असतो मेजर, म्हणजे हा जास्त प्रमाणात भेटतो. ज्या ठिकाणी दोन्ही पण ग्रुप जवळ जवळ आहेत हा असतो मायनर, हा काय असतो, मायनर. सो पॅरा इज ऑलवेज मेजर अँड ऑर्थो इज मायनर. त्यांनी क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय, मेजर कोण आहे, कोणतं ऑप्शन येईल रे मग, राईट ऑप्शन सांगा मला. चला, सी ऑप्शन. ऑप्शन सी. ठीक आहे. सिमिलर टाइपचा क्वेश्चन आहे, फक्त त्यांनी ॲनिसोल म्हटलंय त्या क्वेश्चनला. काय म्हटलंय, ॲनिसोल. सिमिलर टाइपचा क्वेश्चन आहे, फक्त नाव घेताना ॲनिसोलचं घेतलेलं आहे. ॲनिसोलचं नाव म्हणजे जिथं आपण OC2H5 घेतला तिथे त्यांनी OCH3 घेतला. 142 नंबरचा क्वेश्चन. आणि इथं मायनर प्रोडक्ट विचारलाय, मायनर. मग आपण आताच पाहिलं, जो पॅरा असतो तो मेजर असतो, आणि ऑर्थो असतो तो मायनर असतो. मग या ठिकाणी घेतानाच जर का ॲनिसोल घेतलेला आहे, ॲनिसोल म्हणजेच बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला OCH3. या ठिकाणी बघा, पहिल्यांदा आपण काय केलं, पहिल्यांदा आपण नायट्रेशन केलं, पण या ठिकाणी मिथायलेशन केलेलं आहे. मिथायलेशन म्हणजेच मिथाइल क्लोराइड वापरलाय इन प्रेझेन्स ऑफ AlCl3, आणि हिटिंग केलं. त्याला आपण फ्रिडल क्राफ्ट मिथायलेशन असं म्हणतो. आणि या मिथायलेशन मधून मिथाइल हा ग्रुप आपल्याला भेटत असतो. म्हणजे इथं जॉईंट कोण होणार आहे, मिथाइल ग्रुप जॉईंट होणार. ठीक आहे. कोणता ग्रुप जॉईंट होणार, मिथाइल ग्रुप. आता मिथाइल ग्रुप जसं वरती नायट्रो ग्रुप साठी 2 पोझिशन होत्या, तशा मिथाइल ग्रुप साठी देखील 2 पोझिशन असतील. का बरं 2 पोझिशन असतील, कारण ह्या ठिकाणी जो OCH3 ग्रुप आहे, म्हणजे जो ऑलरेडी बेन्झिनला जॉईंट झालेला आहे, त्याला आपण म्हणतोय मिथॉक्सी. वरती जसा हा अल्कॉक्सी होता म्हणजे इथॉक्सी होता, तसाच हा खाली मिथॉक्सी. आणि दोघांचं पण काम सेम आहे की दोघं पण इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप मध्ये ऑर्थो आणि पॅरा असे प्रोडक्ट भेटत असतात. त्यापैकी पॅरा मेजर असतो आणि ऑर्थो मायनर असतो. म्हणजे ह्या ठिकाणी पण आपल्याला 2 प्रोडक्ट भेटणार. ओके. वरती OCH3 ॲज इट इज आहेच. नंतर येणारा CH3 जर का ऑर्थो पोझिशनला असला त्याला आपण ऑर्थो प्रोडक्ट म्हणू, आणि तो जर का पॅरा पोझिशनला असला त्याला आपण पॅरा प्रोडक्ट म्हणू. सो हा 2 नंबरचा आहे पॅरा, 1 नंबरचा आहे ऑर्थो. विचारलंय काय आपल्याला, मायनर कोण आहे. मायनर आपल्याला माहिती आहे, मायनर कोण असतो, मायनर असतो ऑर्थो. म्हणजे या ठिकाणी ऑर्थो मायनर आहे. ठीक आहे. सांगा रे, ऑर्थोचा ऑप्शन कुठे आहे.
सी ऑप्शन. ऑप्शन सी. ही कन्सेप्ट तुमची 11वीला झालेली आहे. कितवीला? 11वीला. 11th स्टँडर्डची कन्सेप्ट आहे ही. म्हणून बराच वेळा मुलं म्हणतात ना आम्हाला 11thला क्लास नाही करायचे, आम्ही 12thला लावू. मग हे असं होतं, 11thच्या कन्सेप्ट अधुऱ्या राहून जातात. फक्त पास होणं हा पर्पज नसतो की 11thला काय टीचर लोक पासच करतील, 12वीला फक्त लावायचा क्लास. ओके, अशीच विचारधारणा चुकीची आहे, त्यामुळे मग प्रॉब्लेम येतो मुलांना. सर हो, ते मेजरच्या क्वेश्चनला ते फोर्थ वाला ऑप्शन का नाही ना, डी वाला? फोर्थ वन ऑप्शन हो. ऍक्च्युली बघा, फोर्थ वन मध्ये काय झालंय, ऑर्थो आणि पॅरा दोन्ही पण ऍक्टिव्हेट झालेले. ठीक आहे, सो हा क्वेश्चन भेटणं आपल्याला पॉसिबल होणार नाही. म्हणजे 140 मध्ये म्हणतोय ना तू? हा, 140 मध्ये हा जो आपण एजंट वापरलाय हा आहे नायट्रेटिंग मिक्सचर. ठीक आहे, त्यासोबत आपण हा यूज केलाय बेन्झिनिक, ज्याला इथॉक्सी ग्रुप जॉईंट आहे. दोन्ही पण ठिकाणी येण्यासाठी आपल्याला हा वरचा ग्रुप तेवढा पॉवरफुल डोनर पाहिजे, पण हा तेवढा पॉवरफुल डोनर नाही. हेच जर का ह्याच्या ऐवजी फेनॉल जर का घेतला असता आपण, फेनॉल, सेम रिएक्शन जर का तुम्ही फेनॉल सोबत केली असती, फेनॉल सोबत, ओके, सो त्या कंडिशन मध्ये तुम्हाला हा डी प्रोडक्ट पण भेटला असता. पण अशा प्रोडक्टचा काही फायदा नसतो, असा प्रोडक्ट जास्त यूज मध्ये नसतो. एकतर ऑर्थो वापरला जातो किंवा पॅरा वापरला जातो. अशा टाईपचे प्रोडक्ट जे आहेत ते एक्सप्लोजिव्ह असतात, जसं की फेनॉल मध्ये आपण पाहतो. ठीक आहे, त्या ठिकाणी दोन्ही पण ऑर्थो ग्रुप आणि एक पॅरा ग्रुप, सर्वच्या सर्व ठिकाणी नायट्रो ग्रुप जॉईंट जाऊन बसलेले. ठीक आहे, असे ग्रुप जे आहेत ते एक्सप्लोजिव्ह असतात आणि बराच वेळा स्टेबल देखील नसतात. का बरं स्टेबल नसतात? बघा, हे दोन्ही पण ऑर्थो ग्रुप जे आहेत, ऑर्थो नायट्रोजन जे आहेत NO2 ग्रुप, ते नायट्रो ग्रुप वरच्या OC2H5 च्या जवळ येत आहे. आता OC2H5 हा छोटा तर नाही, मोठा ग्रुप आहे, कारण ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनला CH2 जॉईंट आहे, CH2 ला CH3 जॉईंट आहे, म्हणजे मोठा बल्की ग्रुप आहे. आणि ह्या बल्की ग्रुपच्या शेजारी दोन दोन नायट्रो ग्रुप येत आहेत. ठीक आहे, म्हणजे ह्या वरच्या बाजूला गर्दी वाढलेली आपल्याला पाहायला भेटते. जर का एखाद्या ठिकाणी गर्दी वाढत असेल, ज्याला आपण स्टेरिक हिंड्रन्स म्हणतो, तर त्यामुळे तो कंपाऊंड अनस्टेबल होऊन जातो. ठीक आहे, आणि अनस्टेबल झाल्या कारणानं तो तयार होत नाही. तर तो तयार न होण्याचं एक रिझन असं असू शकतं की तो अनस्टेबल असेल, आणि इंटेन्शियली देखील सायंटिस्ट लोक ते बनवणार नाही, कारण असे कंपाऊंड काय असतात, असे कंपाऊंड एक्सप्लोजिव्ह असतात. ठीक आहे, कदाचित हा जर का आपल्याला बनवायचा असला तर मे बी इथं आपल्याला थोडीशी कंडिशन आणखी पॉवरफुल वापरावी लागेल, ज्या ठिकाणी दोन्ही पण ऑर्थो आणि पॅरा पोझिशन ऍक्टिव्हेट होते. पण आपल्या सिलेबस मध्ये तरी ऍटलिस्ट OC2H5, ठीक आहे, ज्या ठिकाणी बेन्झिन रिंगला इथॉक्सी, मिथॉक्सी किंवा कोणता पण अल्कॉक्सी ग्रुप जॉईन झालाय, त्याच्यात तरी आपल्याला ऑप्शन डी च कोणतीही रिॲक्शन पाहायला भेटत नाही. बट यस, मी तुम्हाला सांगितलंय फेनॉल जो आहे, फेनॉल मध्ये तुम्हाला ही रिॲक्शन पाहायला भेटत, आणि तेव्हा हा जो प्रोडक्ट तयार होतो तो काय असतो, एक्सप्लोजिव्ह असतो. समजलंय का कार्तिक? हो सर. जास्त काय नाही, आपल्याला कदाचित फक्त कंडिशन पॉवरफुल वापरावे लागेल, आणि हे थोडक्यात मग आपल्यापेक्षा जे सायंटिस्ट आहेत त्यांचं काम आहे. ठीक आहे, त्यांनी जर का अशी रिॲक्शन शोधली, मग अशा रिॲक्शन साठी बरेच काही कंडिशन्स वगैरे मेंटेन कराव्या लागतात, तेव्हा आपल्याला हा प्रोडक्ट भेटू शकतो. पण एक जे मी सांगितलंय की ह्या ठिकाणी स्टेरिकल हिंड्रन्स आहे, हे सर्वात मोठं रिझन असू शकतं की हा कंपाऊंड तयार होत नाही. आणखी पहा, येस, एक क्वेश्चन राहिला या ठिकाणचा, हा क्वेश्चन आपण घेऊया.
जागाच राहिले नाही पुढं. इथेच आपण खाली घेऊ क्वेश्चन. थोडा वेळ घेणार आहे फक्त, जास्त काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. ठीक आहे, हा 131 नंबरचा क्वेश्चन आपण बघू. सेम आता आपण जो पाहिलाय ना तसाच क्वेश्चन आहे, थोडस त्याला वेगळं रूप दिलंय, बाकी क्वेश्चन तसाच आहे, सेम आहे. मी काय करतो, याची जी रिॲक्शन आहे ती रिॲक्शन सेपरेट करतो, म्हणजे आपल्याला परत रिॲक्शन लिहिण्याची गरज नाही पडणार. याची रिॲक्शन सेपरेट करतो आणि याचे ऑप्शन वरती लिहून टाकतो. ठीक आहे, आता ह्या रिॲक्शन कडे आपण बघूया, रिॲक्शन मध्ये काय होणार आहे, कसं होणार आहे. पहिलं काय केलंय बघा, पहिला जो या ठिकाणी आहे त्याला आपण म्हणतोय फेनॉक्साइड, सोडियम फेनॉक्साइड. आणि या फेनॉक्साइड वरती टाकलाय 3 कार्बन असलेला क्लोराईड, तो पण क्लोरीन 1 नंबरला, ज्याला आपण एन प्रोपाइल क्लोराईड म्हणूया किंवा 1 क्लोरोप्रोपेन म्हणूया. आता फेनॉक्साइड बघा, फेनॉक्साइड मध्ये ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज असतो. आणि पहा, क्लोरीन ज्या कार्बनला जॉईंट झालाय, क्लोरीनचं नेचर आहे इलेक्ट्रॉन ओढण्याचा, कारण क्लोरीन हा पॉवरफुल इलेक्ट्रॉन विड्रॉइंग ग्रुप आहे, इलेक्ट्रॉन नेगेटिव्ह ऍटम तो आहे, त्यामुळे तो शेजारच्या कार्बन कडनं इलेक्ट्रॉन ओढतो. म्हणून त्याच्या शेजारचा जो कार्बन आहे याला मी लाल कलरचा मार्क देतो. ठीक आहे, याच्याकडे इलेक्ट्रॉन्स कमी होऊन जातात, आणि इलेक्ट्रॉन कमी होतात म्हणजे त्याच्याकडे पॉझिटिव्ह चार्ज आहे. मग याच पॉझिटिव्ह चार्ज वरती इथलचा जो O मायनस आहे तो O मायनस अटॅक करतो. ओके, O मायनस त्या ठिकाणी अटॅक करतो, आणि अटॅक केल्यानंतर या ठिकाणचा जो क्लोरीन आहे हा क्लोरीन, आणि O मायनसने अटॅक केल्यामुळे हा Na असा NaCl बाहेर पडतो. म्हणजे या ठिकाणी बाय प्रोडक्ट आहे NaCl. पहिली जेव्हा तुम्ही रिॲक्शन करणार, बाय प्रोडक्ट काय आहे, NaCl. मग ए प्रोडक्ट काय तयार होतोय बघा, बेन्झिन रिंग तर आहेच आहे या ठिकाणी. बेन्झिन रिंगला वरती O जॉईंट होता, आणि त्या ओने आता इथल्या लाल कलरच्या कार्बन वरती अटॅक केलेला आहे, ह्या कार्बन वरती अटॅक केला, याला मी लाल कलरचा मार्क देतो. ठीक आहे, हा कार्बन पुढच्या 2 ब्लॅक कार्बनला जॉईंट होता, म्हणजे टोटल 3 कार्बन आहे. तो टोटल 3 कार्बन आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. अशा रिॲक्शन मध्ये कार्बनचा नंबर चुकण्याचे चान्सेस एकदम ब्राईट असतात. छानपैकी तुम्ही चुकीचा आन्सर काढून तुम्हाला वाटतं बरोबर आलं आन्सर चुकलेलं असतं, कारण तुम्ही कार्बनचा नंबर काउंट केलेला नसतो. ठीक आहे, तो क्लोरीन ज्या कार्बनला जॉईंट झाला त्याला मी रेड मार्क दिलाय, त्याच्यावरतीच ऑक्सिजन अटॅक करतोय, म्हणजे ऑक्सिजन या रेड मार्क केलेल्या कार्बनला जॉईंट होतोय, आणि त्या रेड मार्क केलेल्या कार्बनच्या शेजारी आणखी 2 ब्लॅक मार्क केलेले कार्बन आहे. ठीक आहे, म्हणजे टोटल 3 कार्बन आहे. हा आहे आपला कंपाऊंड ए. ज्या ठिकाणी तुम्हाला दिसन बघा, ऑक्सिजनला एन प्रोपाइल ग्रुप 3 कार्बनचा ग्रुप अटॅच झाला आहे, याला आपण म्हणूया एन प्रोपॉक्सी, म्हणजे आणखी ग्रुप मोठा झाला बघा, आणखी ग्रुप मोठा झाला. हा ग्रुप जो आहे तो गर्दीने आणखी मोठा झाला. ठीक आहे, आणि त्याच्यावरती आपण टाकलंय नायट्रेटिंग मिक्सचर. आताच आपण पाहिलं नायट्रेटिंग मिक्सचर म्हणजे काय, HNO3 आणि H2SO4, HNO3 आणि H2SO4. आणि ह्याच्यामधनं आपल्याला काय भेटतं, याच्यामधनं आपल्याला भेटतो NO2. हे नेहमी लक्षात ठेवायचं, नायट्रेटिंग मिक्सचर मधून काय भेटतो, NO2. तुम्हाला त्यांनी तर प्रोडक्ट म्हणजे क्वेश्चन मध्ये काय विचारलंय की फायनल प्रोडक्ट, मेजर प्रोडक्ट तुम्हाला सांगायचं. ओके, आता मी तुम्हाला मागच्याच रिॲक्शन मध्ये काय सांगितलं की ऑलरेडी जो ग्रुप तिथं जॉईंट आहे तो ग्रुप डिसाइड करतो की पुढचा ग्रुप कुठं जॉईंट होणार. ऑलरेडी तिथं कोणता ग्रुप जॉईंट आहे, ऑक्सिजन CH2 CH2 CH3. हा ग्रुप ऑलरेडी बेन्झिन रिंगला जॉईंट आहे, आणि हा ग्रुप आहे अल्कॉक्साइडचा ग्रुप, आणि अल्कॉक्साइड असतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर का तो असला तर तो दुसऱ्या येणाऱ्याला
म्हणजे NO2 ला दोन जागा देईल, एकतर ऑर्थो आणि पॅरा, दोन्ही पण जागा देईल. आपल्याला माहिती आहे पॅरा असतो मेजर, ऑर्थो असतो मायनर. आणि इथं आपल्याला मेजरच प्रोडक्ट विचारला, म्हणजे मेन कंपाऊंड मध्ये काय होणार आहे बघा, बेन्झिन रिंग, त्या बेन्झिन रिंगला ऑक्सिजन आणि वरचा एन प्रोपॉक्साइड ग्रुप. ठीक आहे, असा ग्रुप जॉईंट आहे. आपल्याला विचारलाय मेजर प्रोडक्ट, मेजर म्हणजेच याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइड, ज्याला आपण पॅरा साइड म्हणतो. आणि ह्या पॅरावरती कोण जॉईंट होणार, मग बघा जॉईंट कोणला करायचं आपल्याला, नायट्रोला. सो नायट्रो या ठिकाणी जॉईंट होणार पॅराला, म्हणजे एक्झॅक्ट ह्या ग्रुपच्या ऑपोजिट नायट्रो असणार आहे. बघा मग असा ऑप्शन तुम्हाला कुठं पाहायला भेटतोय. साक्षी सांग बरं. सर हो सायली, येस. ऑप्शन बी. ऑप्शन बी. ठीक आहे, कारण बघा या बी ऑप्शन मध्ये काय झालंय, हा जो ग्रुप आहे त्याच्या एक्झॅक्ट ऑपोजिट साइडला नायट्रो ग्रुप आहे. हा ग्रुप आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप, आणि इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असल्यानंतर मेजर प्रोडक्ट जो आहे तो असतो पॅरा. ठीक आहे, या ठिकाणी ऑप्शन बी आपला करेक्ट असणार आहे. ठीक आहे, यानंतर आणखी एक क्वेश्चन आहे. येस, हा क्वेश्चन थोडासा 12th शी 11th शी रिलेटेड आहे. ठीक आहे, हा क्वेश्चन जो आहे तो थोडा 11th शी रिलेटेड आहे. मी सेपरेट करून घेतोय. येस, पहा मुलांनो 156 नंबरचा क्वेश्चन. मोठा झाला. क्वेश्चन नंबर 156 पहा. काय दिले 156 मध्ये, फेनॉल मध्ये झिंक टाकलाय. रिएक्शन आता व्यवस्थित पहा, फेनॉल मध्ये झिंक टाकलाय, 11वीची रिएक्शन आहे. काय भेटतं रे फेनॉल मध्ये झिंक टाकल्यावर, माहिती तुम्हाला? बेन्झिन. व्हेरी गुड, बेन्झिन. ठीक आहे, या ठिकाणी पहिला घेतलाय फेनॉल. डायरेक्ट पूर्ण स्ट्रक्चर मी तुम्हाला काढून दाखवतो. पहिला घेतलाय फेनॉल, फेनॉल मध्ये टाकलंय झिंक आणि त्याला केलं हिट. हिट केल्यानंतर त्याच्यामधला ऑक्सिजन झिंक काढून टाकतो आणि आपल्याला तिथं फक्त भेटतो बेन्झिन. म्हणजे पहिला प्रोडक्ट आहे तुमचा बेन्झिन, जो की या ठिकाणी सर्व बाजूला त्यांनी दिलेला आहे. दुसऱ्या केसमध्ये काय केलंय, त्याच बेन्झिन वरती कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 टाकलंय. आता मी तुम्हाला सांगितलंय कॉन्सन्ट्रेटेड HNO3 आणि H2SO4 म्हणजेच काय, नायट्रेटिंग मिक्सचर. ह्याच्यामधनं तुम्हाला काय भेटत असतो, NO2 भेटत असतो.
आता बघा बेन्झिन वरती कोणीच जॉईंट नाहीये, बेन्झिन वरती कोणीच जॉईंट नाहीये, म्हणजे नायट्रो ग्रुप पाहिजे तिथं जॉईंट होऊ शकतो. कारण बेन्झिन वरती कोणीच जॉईंट नाही, म्हणजे बेन्झिनचे जे 6च्या 6 कार्बन आहेत, 6 पण कार्बन सेम आहे, कोणतेच कार्बन वेगवेगळे नाही. सो या ठिकाणी कोणालाच आपण ऑर्थो म्हणू शकत नाही, कोणालाच आपण मेटा म्हणू शकत नाही, कोणालाच आपण पॅरा देखील म्हणू नाही शकत. ठीक आहे, सर्व सारखे आहेत. सो नायट्रो ग्रुप कुठं पण जॉईंट होऊ शकतो. म्हणजे हे टाकल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे बघा, बेन्झिन रिंग, आणि बेन्झिन रिंगला नायट्रो ग्रुप जॉईंट होतोय. कोणत्या तरी एकाच ठिकाणी तो जॉईंट होईल, सगळ्या ठिकाणी जॉईंट होणार नाही, कोणत्या तरी एका ठिकाणी नायट्रो ग्रुप जॉईंट. फेनॉल, फेनॉल मध्ये झिंक टाकला, बेन्झिन भेटला. बेन्झिन मध्ये नायट्रेनिक मिक्सचर म्हणजे HNO3 आणि H2SO4 टाकला, नायट्रो बेन्झिन भेटला. ठीक आहे, आणि ह्या नायट्रो बेन्झिन मध्ये जेव्हा आपण FeHCl टाकतो, हा आपला पुढचा चॅप्टर आहे अमाइन. हा अमाइन आपल्याला मिळतो. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी NH2 जॉईंट. तो पहिला होता फेनॉल, फेनॉल पासून झाला बेन्झिन. ओके, बेन्झिन पासून झाला नायट्रो बेन्झिन. नायट्रो बेन्झिनचं बघा एकच ऑप्शन, ऑप्शन डी, आणि त्यामध्येच लास्टला आपल्याला भेटतो ऍनिलीन. ऍनिलीन पण सर्वांमध्ये त्यांनी कॉमन दिलेलं आहे बघा. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन डी या ठिकाणी बरोबर आहे. सर्वांना क्लिअर झालंय का? पौर्णिमा, हो सर. समजलंय? सायली, हो सर. प्रीती, प्रीती समजलंय का? ओंकार, सर. कार्तिक, हो सर. रोहन, हो सर. संकेत, संकेत, सुयश, हो सर. लास्टच्या 2 रिएक्शन्स राहिल्यात त्या आपण घेऊया आणि आपण थांबूया. ठीक आहे, 153 आणि 154 बघा, 153 154 2 रिएक्शन आपण घेऊ. आपण आजचं लेक्चर इथं थांबूया. बघा आता 153 नंबरची जी रिएक्शन आहे ही बुक मध्ये ऍज इट इज दिलेली. बुक मधली ऍज इट इज रिएक्शन आहे. यासाठी तुम्हाला फेनॉलचा जो ऑक्सिडेशनचा पार्ट आहे तो पाहावा लागेल. फेनॉलचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर काय होतं. बुक मधली ऍज इट इज रिएक्शन लक्षात ठेवायची तुम्हाला की फेनॉल
याचं जेव्हा ऑक्सिडेशन होतं आणि ऑक्सिडेशन साठी आपण तिथं क्रोमिक ऍसिड वापरतो. सो बराच वेळा Na2Cr2O7 किंवा CrO3 हे देखील वापरलं जातं, स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. आणि हे वापरल्यानंतर हा जो फेनॉल आहे हा फेनॉल कन्वर्ट होतो अशा कंपाऊंड मध्ये. ठीक आहे. ज्याला की हायड्रोक्विनोन असं म्हटलं जातं, पॅरा हायड्रोक्विनोन, जो की तुम्हाला इथं ऑप्शन ए मध्येच दिलाय. आणि हे बुक मधला आन्सर आहे, डायरेक्टली बुक मध्ये दिलंय. सो ऍज इट इज लक्षात ठेवायचं. बघा या स्ट्रक्चर मध्ये अल्टरनेट तुम्हाला इथं फेनॉल मध्ये एकमेकांच्या समोरासमोर तुम्हाला डबल बॉन्ड पाहायला भेटेल. बेन्झीन रिंग मध्ये एकमेकांच्या समोरासमोर डबल बॉन्ड आहे आणि बेन्झीनच्या बाहेर देखील एकमेकांच्या समोरासमोर डबल बॉन्ड. ठीक आहे. या स्ट्रक्चरनी या पद्धतीने तुम्ही हे स्ट्रक्चर लक्षात ठेवा की फेनॉलचं ऑक्सिडेशन केलंय क्रोमिक ऍसिडच्या मदतीने आणि त्यापासून आपल्याला हा हायड्रोक्विनोनचा कंपाऊंड आपल्याला भेटतो. ठीक आहे. लास्ट रिएक्शन आपण बघूयात. बघा काय दिलंय 154. पहिला क्लोरोबेन्झिन दिलाय. आता ही देखील बुक मधली रिएक्शन आहे, प्रिपरेशन ऑफ फेनॉल मध्ये तुम्हाला भेटून जाईल. पहिला क्लोरोबेन्झिन दिलाय, त्यामध्ये NaOH टाकला आणि नंतर HCl टाकला. सो ए कंपाऊंड जो आहे, ए कंपाऊंड म्हणजेच फेनॉल. लक्षात घ्या, हे तुम्हाला बुक मध्ये रिएक्शन भेटून जाईल प्रिपरेशन ऑफ फेनॉल मध्ये. ओके. फ्रॉम क्लोरोबेन्झिन रिएक्शनचं नाव आहे डाउज प्रोसेस. त्यामध्ये तुम्हाला ही रिएक्शन भेटून जाईल. आणि हा एकदा फेनॉल तयार झाला का फेनॉल वरती टाकलाय कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. ठीक आहे. कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 त्या ठिकाणी ऍड केलं. मला सांगा रे H2SO4 काय म्हणून काम करणार आहे इथं? या ठिकाणी कोणती रिएक्शन होणार आहे सांगू शकेल का मला कोणी? फेनॉल आहे, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 टाकला. बघा ह्या रिएक्शनला म्हटलं जातं सल्फोनेशन रिएक्शन. लक्षात ठेवा, सल्फोनेशन रिएक्शन. अगेन 11th पार्ट आहे हा. ठीक आहे. सल्फोनेशन रिएक्शन. बघा बेन्झीन वरती जो ग्रुप जॉईंट आहे OH ग्रुप, याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. आणि आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर का ऑलरेडी बेन्झीन वरती जॉईंट असला तर नंतर येणारा ग्रुप एकतर ऑर्थो पोझिशनला जॉईंट होतो किंवा पॅरा पोझिशनला जॉईंट होतो. त्यापैकी आपण आतापर्यंत पाहिलं होतं की पॅरा हा मेजर असतो. ओके. आणि ऑर्थो हा मायनर असतो. मग हा जो H2SO4 आहे ह्याच्यामधनं कोणता ग्रुप आपल्याला भेटणार आहे? तर ह्याच्यामधनं आपल्याला HSO3, ज्याला आपण लिहितो SO3H, हा ग्रुप आपल्याला यामधनं भेटणार जो आपल्याला बेन्झीनला जॉईंट करायचा. आणि तोच बघा त्यांनी या ठिकाणी जॉईंट केलेला आहे. पहिला कंपाऊंड आहे ना, पहिल्याचं जे त्यांनी आन्सर दिलं ऑप्शन ए. ऑप्शन ए चुकीचं आहे, कारण ऑप्शन ए मध्ये त्यांनी काय सांगितलंय की OH ग्रुप बाहेर पडतो आणि SO3H त्याच्या जागेवर जातो. असं कधीच होत नाही. OH त्याच्या जागेवरनं बाहेर पडत नाही, कारण OH ला जर का बेन्झीन रिंग पासून बाहेर काढायचं म्हणजे बेन्झीनचा आणि OH चा बॉन्ड तोडायचा, आणि हे कधीच पॉसिबल होत नाही. ठीक आहे. बेन्झीनचा आणि OH चा बॉन्ड आपण सहजासहजी तोडू शकत नाही. म्हणून पहिला ए ऑप्शन जो आहे तो जागेवरती रॉंग ठरलेला आहे.
तसंच बघा ऑप्शन डी मध्ये त्यांनी OSO3H दाखवलंय. मी सांगताना आता तुम्हाला काय सांगितलंय, सल्फोनेशन मध्ये कोणता ग्रुप जॉईंट होतो? SO3H. म्हणजे एक सल्फर, 3 ऑक्सिजन, 1 हायड्रोजन. ऑप्शन डी मध्ये 4 ऑक्सिजन दिलेत त्यांनी ग्रुपमध्ये, म्हणजे ऑप्शन डी देखील चुकीचं आहे. सो आन्सर एक तर ऑप्शन बी असणार आहे किंवा सी असणार. आता आतापर्यंत मी तुम्हाला जे सांगितलंय त्याच्यानुसार तुम्हाला काय वाटतं की सर पॅरा प्रोडक्ट मेजर असतो, पण ह्या ठिकाणी पॅरा मेजर नसतो. या ठिकाणी जर का बघा क्वेश्चन त्यांनी विचारलाय की फक्त बी सांगा, बी. आणि जेव्हा ते मेजर आणि मायनर असं स्पेसिफाय करत नाही तेव्हा त्यांचं इंटेन्शन असतं की तुम्ही मेजरच सांगा, मायनर सांगू नका. आतापर्यंतच्या आपल्या कन्सेप्ट नुसार आपण काय सांगू की पॅरा हा मेजर असतो, बट ह्या ठिकाणी मेजर आहे ऑप्शन सी, आणि हेच तुमचं राईट आन्सर आहे, पॅरा नाही. मग का बरं ऑप्शन सी का बरं? बघा बेन्झीन रिंग आहे, बेन्झीन रिंग वरती OH ग्रुप जॉईंट आहे आणि ह्यावरती SO3H ग्रुप आहे. आता SO3 जो आहे त्याचं मी ओरिजिनल स्ट्रक्चर काढतो. हे आहे SO3H याचं ओरिजिनल स्ट्रक्चर. बघा सल्फर, 3 ऑक्सिजन, 1 हायड्रोजन, हे ओरिजिनल स्ट्रक्चर. आता ह्या स्ट्रक्चर मध्ये बघा हा जो वरचा OH आहे, OH चा हायड्रोजन पुन्हा एकदा लिहितोय मी. हा OH चा हायड्रोजन आणि सल्फरचा ऑक्सिजन हे एकमेकांच्या क्लोज आलेत. बघा एकमेकांच्या काय झालेत? क्लोज आले. आता हायड्रोजन ऑलरेडी ऑक्सिजनला जॉईंट आहे, ऑक्सिजन वरती निगेटिव्ह चार्ज असतो, म्हणजेच हायड्रोजन वरती कोणता चार्ज असेल? पॉझिटिव्ह. तसाच इथलचा ऑक्सिजन सल्फरला जॉईंट आहे, तर सल्फर वरती चार्ज असतो पॉझिटिव्ह आणि ऑक्सिजन वरती चार्ज असतो निगेटिव्ह. ठीक आहे. सो OH मधला हायड्रोजन जो पॉझिटिव्ह आहे तो जॉईंट होतोय ऑक्सिजनला जो की निगेटिव्ह आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक अट्रॅक्शन पाहायला भेटतं आणि ह्याच अट्रॅक्शनला आपण म्हणतो हायड्रोजन बॉन्डिंग. या अट्रॅक्शनला काय म्हटलं जातं? हायड्रोजन बॉन्डिंग. आणि ती हायड्रोजन बॉन्डिंग या ठिकाणी ऑर्थो मध्ये प्रेझेंट आहे, त्या कारणामुळे हा ऑर्थो स्टेबल असतो आणि हाच तयार होतो, पॅरा तयार होत नाही. आणि या ठिकाणी हायड्रोजन बॉन्डिंग नाही. शिवाय हायड्रोजन बॉन्डिंग किती मेंबर मध्ये तयार झाली? बघा हा हायड्रोजन 1 ऑक्सिजन 2 ऑक्सिजनच्या कार्बनला जॉईंट झालाय तो 3, तो कार्बन पुढच्या कार्बनला जॉईंट झालाय 4, तो कार्बन सल्फरला जॉईंट झालाय 5 आणि सल्फर पुढे ऑक्सिजनला जॉईंट आहे 6. म्हणजे 6 जणांमध्ये ही हायड्रोजन बॉन्डिंग आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 6 मेंबरचं स्ट्रक्चर पाहायला भेटतं. आणि हे 6 नंबरचं स्ट्रक्चर जे आहे 6 मेंबरचं ते सर्वात जास्त असतं स्टेबल. त्या कारणामुळं या ठिकाणी आपल्याला ऑप्शन सी ओके हे पाहायला मिळतं. आता याला नाव काय देणार? लास्ट याचं फक्त नाव आपण बघू, आपण थांबू. हा जो ग्रुप आपण काढला याला नाव काय देणार? बघा प्रायोरिटी मध्ये जसा ऍसिड मोठा आहे ना तसाच हा SO3H देखील सर्वांपेक्षा मोठा आहे. सर्व फंक्शनल ग्रुप पेक्षा SO3H मोठा आहे, ज्याला आपण सल्फोनिक ऍसिड म्हणतो. तो हा मोठा असल्या कारणानं नक्कीच हा OH पेक्षा पण मोठा आहे. म्हणजे इथला OH जो आहे तो काय म्हणून काम करणार? तो या ठिकाणी सबस्टिट्यूएंट म्हणून काम करणार आणि मेन फंक्शनल ग्रुप होऊन जाणार SO3H. SO3H जर का बेन्झीनला जॉईंट असला तर त्याला म्हटलं जातं बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि नक्कीच तो ज्या कार्बनला जॉईंट झालाय त्याला आपण 1 नंबर देऊ, म्हणजे त्याच्या शेजारचा कार्बन 2 नंबर ज्याला OH जॉईंट झालाय, म्हणजे याच नाव काय होणार? 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. आणि हे आहे या कंपाऊंडचं नाव 2 हायड्रॉक्सी बेन्झीन सल्फोनिक ऍसिड. ठीक आहे. सो दिस इज ऑल अबाउट टुडेज लेक्चर. ऍक्च्युअली लेक्चर आपलं उशिरा चालू झालं म्हणून जरा जास्त वेळ घेतलाय.
ठीक आहे. कारण काय होतं, कनेक्शनला थोडासा प्रॉब्लेम येऊन जातो, सो सेटिंग मध्ये काही वेळ मग आपला वेस्टेज जातो. तुम्हाला कमिटमेंट मी 1.5 तासाची केली, 1.25 तास ते 1.5 तास, सो त्यानुसारच आपण लेक्चर घेणार. ठीक आहे. टाइम थोडासा मागे पुढे होऊ शकतो, पण जो 1.25 तास ते 1.5 तासाचं टायमिंग आहे तेवढंच आपल्याला लेक्चर घ्यायचं असतं. ठीक आहे. सो आज हा पार्ट आपला पूर्णतः कव्हर झालेला आहे. स्क्रीन पाहिल्यानंतर तुम्हाला कळत की आपण किती क्वेश्चन्स सॉल्व्ह केलेत. ठीक आहे. एवढे सर्व क्वेश्चन्स, त्याचा आन्सर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. आता एक छोटीशी कन्सेप्ट आपली राहते जी की आपण उद्या पाहणार आहोत, आज घेणार नाहीये, आणि तो म्हणजे फेनॉल मधला ऍसिडिटीचा पार्ट, जो की क्वेश्चन मध्ये बराच वेळा विचारला जातो. तसं मी तुम्हाला 4 दिवसाच सांगितलं होतं की 4 दिवस आपण एक चॅप्टर घेणार, पण क्वेश्चनच अशा टाईपचे आहेत की आपल्याला ते 4 दिवस घेणं देखील कमी पडत आहे. ठीक आहे. कारण एवढ्या वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. उद्याचा आणखी एक दिवस आपण अल्कोहोल फेनॉल साठी युटिलाइज करूया. ठीक आहे. आणि उद्याच ह्या चॅप्टर वरती तुमची टेस्ट पण असेल उद्याच. ती टेस्ट संध्याकाळी असेल, जशी लास्ट टाइम तुम्हाला दिली होती 6-7 वाजता. ठीक आहे. उद्या आपण पुन्हा ह्या चॅप्टरचं लास्ट लेक्चर पाहूया. ठीक आहे. कोणाला काय अडचण आहे यामध्ये? सर्वांना क्लिअर झालंय का? हो सर. 1 बाय 1 नाव घेतो, सर्वांनी सांगा मला. प्रीती? हो सर. ओंकार? हो सर. कार्तिक? हो सर. कोमल? हो सर. पौर्णिमा? हो सर. रोहन? हो सर. सायली? हो सर. सुयश? हो सर. ठीक आहे. मग थांबत आपण या ठिकाणी बाकीचं लेक्चर आपण उद्या कंटिन्यू करू. 9 वाजताच जॉईन व्हा. ठीक आहे. उद्या आपण शार्प 9ला लेक्चर घेण्याचा प्रयत्न करू. एक 5-10 मिनिट पुढे मागे झालं तरी चालेल, पण एवढा जास्त वेळ होऊ देणार नाही, म्हणजे आपलं लेक्चर लवकर संपेल. ठीक आहे. सो थँक्स फॉर द जॉईनिंग. बाय बाय. सी यू टुमॉरो ॲट द सेम टाइम.